सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी 7 लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली विभागाने कारवाई केली असून उपायुक्त वैभव विजय साबळे यांना अटक करण्यात आली आहे। कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून खळबळही उडाली आहे। यानंतर आता जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच एका ट्विटनं मात्र पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। ज्या प्रकारे पूजा खेडकरनं अपंग प्रमाणपत्र जोडून यूपीएससीला चुना लावला, त्याच पद्धतीनं वैभव साबळे यांनी एमपीएससीला चुना लावल्याची चर्चा सुरू झाली आहे। वैभव साबळे यांच्याबाबत आपचे राज्य उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी गंभीर आरोप केलेत। विजय कुंभार यांनी याबाबत एक ट्विट केलं असून ज्यात त्यांनी 24 मजली इमारतीच्या परवान्यासाठी 7 लाखांची लाच मागणारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा उपायुक्त वैभव विजय साबळे अखेर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला। हा तोच वैभव साबळे आहे ज्यानं एमपीएससी परीक्षा कर्णबधीर असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केली होती। गंमत म्हणजे 1993 साली ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी त्याला कर्णबधीर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं। हे सगळं माहिती असूनही यंत्रणेकडून काहीतरी कारवाई झाली का? नाही। पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतरच साबळेनं शोभेच्या श्रवण यंत्राचा वापर सुरू केला। त्याआधी तो कधीही असं श्रवण यंत्राचा वापर केला नव्हता। लोकांच्या तक्रारींच्या ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत। आज ही गोष्ट पुन्हा सिद्ध झाली आहे की फसवून खोटं बोलून प्रमाणपत्र बनवून सेवेत आलेले लोक प्रामाणिक काम करू शकत नाहीत। ते फक्त खुर्चीचा गैरवापर करून सामान्य जनतेचा छळ करून आणि लाच घेऊन आपल्या बोगस पात्रतेला लपवण्याचं काम करतात। सरळ शब्दात सांगायचं झालं तर सिस्टीम आतून सडली आहे आणि ही सडलेली सिस्टीमच आज कर्णबधीर नाहीये तर संपूर्णतः मूक आणि अंध झाली आहे। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।